नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवीला भन्नाट असे लागणारे पालक भजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्याला कांदा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. त्याबरोबर भजे बनवत असताना आपल्याला कांदा हा जास्तीचाच वापरायचा आहे. मग भजे ते कोणतेही असो, कांदा भजे असो किंवा पालक भजे असो, कांदा जास्तीचा वापरल्यामुळे भजे खूप टेस्टी आणि चवीला भन्नाट लागतात. मग त्यासाठी इथे मी भज्याचं पीठ भिजवून घेणार आहे. तर 1 वाटी बेसन पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे. ओवा टाकल्यामुळे भज्याला खूप छान असा स्वाद येतो. त्यानंतर आता इथे मी 1 चमचा लसूण पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, कारण जर जास्तचं पातळ केलं तर जी भाजी आपण टाकणार आहोत त्या भाजीला हे पीठ लागत नाही. त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आणि मस्तपैकी हलकं फुलकं हे सतत हलवून पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजिबात आपल्याला गुठळी होऊ द्यायची नाही. एकदम हलकं फुलकं मस्त असं पीठ झालेलं आहे. आता त्यानंतर त्यामध्ये 2 हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकून घेऊ शकता. जर लहान मुलांना खाण्यासाठी बनवायचे असतील तर तिखट अगदी कमी प्रमाणामध्ये वापरायचं आहे. आता त्यानंतर इथे कांद्याचा वापर केलेला आहे आणि 1 वाटी पालक एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे. आता साहित्य सर्व टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये पाव चम्मच इतकी हळदी पावडर टाकून घ्यायची आहे. हळदी पावडर टाकून घेतल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकत्र मिक्स करून घ्यायचं. मस्तपैकी आपलं परफेक्ट असं पीठ झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही. एकदम छान असे भजे होतात. त्यामुळे अशा पद्धतीने भजे एक वेळेस नक्की बनवून पहा. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि प्रत्येकाला पाऊस पडला की प्रत्येकाला भजे खायची इच्छा होते आणि ते भजे म्हणजे कांदा भजे असो किंवा पालक भजे असो, कोणतेही भजे पण खायची इच्छा होते. त्यामुळे अशा पद्धतीची पालक भजी एक वेळेस नक्की बनवून पहा. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. त्याचबरोबर आता इथे मी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर अगदी चिमूटभर इतका मी खायचा सोडा त्यामध्ये टाकलेला आहे. सोडा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असं परफेक्ट असं भज्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण भजे बनवून घेऊया. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये आता आपल्याला एक एक भजे असे सोडून घ्यायचे आहेत. भजे सोडत असताना अगदी गोल असा आकार देऊन मस्तपैकी भजे सोडून घ्यायचे आहे. अगदी जसे गाड्यावर मिळतात त्याप्रमाणे भजे आपण गोल गरगरीत घरच्या घरी भजी बनवून घेऊ शकतो. ही भज्याची रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. तर पाहू शकता मस्त असे भजे आपले झालेले आहेत. भजे तळत असताना मीडियम गॅसवर आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत आणि सोनेरी रंगावरती मस्त असे भजे तळायचे आहेत. तर अशा पद्धतीने मस्त असे भजे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. आलटून पलटून हे सतत हलवत राहिल्यामुळे भजे खूप छान असे तळल्या जातात आणि अजिबात करपत नाहीत. तर पाहू शकता मस्त असे भजे आपले तळून तयार झालेले आहेत. मस्त असे सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण ते झारण्यावरती काढून घेऊया. एकदम मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे, पाहू शकता. आता हे आपण काढून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने मी दुसरे भजीसुद्धा त्यामध्ये तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी तळून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सर्व भजे तळून घेतलेले आहेत. आता त्याच तेलामध्ये आपण मिरचीसुद्धा तळून घेणार आहोत. मिरची तळत असताना झारण्यावरती आपल्याला मिरच्या टाकून छानपैकी तळून घ्यायची आहे. जरी का मिरची फुटली तरी पटकन असं झारणं आपल्याला उचलता येतं. त्यामुळे तळत असताना मिरच्या झारण्यामध्ये तळून घ्या. मस्तपैकी मिरच्या तळून घेतल्यानंतर त्या मिरच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे
आणि मस्त असं गरमागरम भज्यासोबत ही मिरची आणि भजी आपण खाणार आहोत। तर अशा पद्धतीने एकदम मस्त असे खुसखुशीत मऊसूद आपले भजे तयार झालेले आहेत। हे भजे तुम्ही टोमॅटो केचपसोबत सुद्धा खाऊ शकता, एकदम छान अशी टेस्टी लागतात। मग अशा पद्धतीचे गरमागरम भजे तुम्ही पण एक वेळेस नक्की करून पहा। जर ही पालक भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।